आणि ती अटॅचमेंटच वेगळी आहे. सगळ्यांना किचन खूप आवडायचं आणि इतकं स्वच्छ ठेवायची ते. आज एवढे 6 वर्ष झाले तरी पण ते तो जो किचन नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज किचन रिकामा करायचा आहे. म्हणजे मला आत्ता जेवढा स्वयंपाक करता येईल तेवढीच भांडी ठेवणार आहे. बाकीचे जे एक्स्ट्राची भांडी आहे जी जास्त वापरण्यात येत नाही आहे तर ती पण मी बॉक्समध्ये भरणार आहे. जेवढा किराणा लागणार आहे, मसाल्यांच्या डब्यामध्ये काढून ठेवणारे मसाल्यांचे जेवढे पण डबे आहे काढून घेणार. आणि जेवढे हे जे डबे आहेत ना, हे जे तुम्हाला दिसते ना, तर हे सगळं मी काढून घेणार. काही वस्तू सगळं चेक करणार. किराणा तर जास्त भरलेला नाही आहे मी, कारण की किराणा मी एकदम आणणं कमी करून टाकलं होतं. इवन ज्या भाज्या आहेत ना त्यासुद्धा मी एकदम आणणं कमी करून टाकलं. तर मोजकंच आणत होते मी, कारण की मला जेव्हा शिफ्ट करायचं असेल तर अननेसेसरी खूप जास्त किराणा किंवा एक्स्ट्राचं जे असतं ना तसं नको. जेव्हा आपण नवीन घरात जाऊ तेव्हा आपण आहे ना, मला असं वाटतं नवीन किराणा भरू, तर ते प्लॅनिंग वेगळं आहे. तर आत्ता मला जेवढं जमत होतं तेवढंच आणत होते मी. आणि ज्या वस्तू आहेत त्या आता काढून घेणार आहे मी. शेंगदाणे आणले होते 1 किलो मी, तर अर्धे वापरलेले आहेत, थोडेसे आहे. असं काय आहे ना, तर बघते आता तेवढं दिवस, कारण की खूप जास्त दिवस राहिलेले नाही आहे आपल्या शिफ्टिंगला. एवढ्या 10-15 दिवसामध्ये किंवा 10-12 दिवसामध्ये सांगता येत नाही मला. म्हणजे 8 दिवसामध्ये पण आपण शिफ्ट करू शकतो, 10 दिवसामध्ये पण शिफ्ट करू शकतो, 12 दिवस पण लागू शकता, 15 दिवस पण लागू शकता. असं मला सांगता येत नाही आहे, कारण की कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही आहे. शिफ्टिंगला सुरुवात कशी करायची, तर मला असं वाटतं सुरुवात मी किचनपासूनच करते. किचन थोडासा रिकामा झाला ना तर मग बाकीचे कपड्यांमध्ये जे बास्केटमध्येच कपडे आहेत तर ते उचलून डायरेक्ट ठेवता येईल. आणि नंतर ते शिफ्टिंगचं वगैरे सगळं, कारण की घरात 6 वर्षाचं हे जे सामान जमा झालेलं आहे आणि एकदम असं रिकामं होणार नाही आहे. त्यामुळे मग आम्ही सुरुवात केलेली आहे ॲटलिस्ट, का जेव्हा आपल्याला शिफ्ट करायचं असेल तेव्हा बघू, पण ॲटलिस्ट कोमल सुरुवात तरी करू आपण. कारण की आपण जर सुरुवात करणार नाही ना तर घर आपलं शिफ्टिंगचं होणारच नाही आहे. म्हणून मी विचार केला ठीक आहे चालेल, चला आता ज्या वस्तू लागतात त्या बघते आणि बाकीचं मग भरून ठेवते आणि साईड बाय साईड तुम्हालासुद्धा दाखवते. हे जे तुम्हाला क्रॉकरीज दिसत आहे ना, तर हे आपण आता काय करणार आहोत, फेसबुक मार्केटला आपण फ्रीमध्ये हे स्टफ देणार आहोत. जे आपल्याला फ्रीमध्ये स्टफ देता येईल ना, जे गरजू लोक असतील, ज्यांना गरज असेल तर त्यांना यूज म्हणून ना हे फेसबुक मार्केटला मी क्रॉकरीज ठेवणार आहे. तुम्ही डिसेंबर महिन्यात मला असं वाटतं मी तुमच्यासोबत आहे ना क्रॉकरी घेतलेली शेअर केली होती नवीन, तर ती यूज करणार आहोत. आणि गेल्या 5-6 वर्षापासून आता आम्ही हे शेअर करतोय. अर्धे बाउल्स आहे, अर्धे नाही आहे. मला असं वाटतं रिसायकलिंग सेंटरला देण्यापेक्षा ना आपण हे फ्री स्टफमध्ये फेसबुक मार्केटला देऊया. आणि मला नेहमी असं वाटतं जर कोणासाठी या वस्तू उपयोगी पडत असतील तर नेहमी चांगलं. आता हे सगळं रिकामा करता आणि जे मला आता रिसायकलिंग सेंटरमध्ये टाकायच्या आहे त्या वस्तू वेगळ्या ठेवणार आहे. ज्यांना मला या वस्तू द्यायच्या आहेत त्या वस्तू वेगळ्या ठेवणार आहे मी. आणि हे वरती जे बाउल्स आणलेले आहेत तर येलो कलरचे नवीनच आहे, जास्त यूज केले नाही ते, तर मी यूज करणार आहे. चला आता हे आवरायला घेते. हा जो एक्स्ट्राचा किराणा आहे हा मी या बॉक्समध्ये भरून ठेवणार आहे. तरी जास्त नव्हता भरला, मी भगर आणून ठेवली होती आणि डोसे वगैरे करण्यासाठी, किंवा असं भगर आणि शेंगदाण्याचं ते खूप छान लागतं. हे आमचूर पावडर आहे, 2026 पर्यंत आहे. हे पण 2026 आहे, हे पण 2026 आहे. गार्लिक पावडर, हे काही खडे मसाले आहेत. खमण ढोगा, जमलं तर उद्या एखाद्या वेळेस बनवून टाकणार मी. हे पाणीपुरीचं पास्त्याचं आहे, पास्त्याचं ठेवते मी, त्याच्यात भरून ठेवते. लागलं तर घेता येईल, पण ऍटलिस्ट मी काय करते रिकामा करून ठेवते. आणि हा मी सोडा आणला होता. आणि यामध्ये आहे काळी तीळ, जे मी
काय लागलं तर मग बनवते. हे पास्ताचं पूर्ण पॅकेट आहे. मी पिशवी ठेवलेली आहे कचरा वगैरे टाकण्यासाठी. आता मी काय करते, ज्या डाळी थोड्या राहिलेल्या आहे ना, तर या स्मॉल या बॅगमध्ये मी टाकणार आहे. स्मॉल झिप बॅग असते ती, जेणेकरून काय होईल, एक्स्ट्राचं जे बरण्या वगैरे ना मला ते कॅरी करावं लागणार नाही. आणि असं आपण ना बरणी नवीन जेव्हा आपण बरण्या घेऊ ना, तर मग हे त्यामध्ये टाकता येईल आणि मग हे आपल्याला टाकून देता येईल. आता तुम्ही बघू शकता ही छोटे जे आहे ना सोयाबीन चंक्स आहे, हे पण मी याच्यामध्येच भरले. म्हणजे कसं आपलं हे सांडत सुद्धा नाही आणि व्यवस्थित राहतं सुद्धा. म्हणून मग मी एक्स्ट्राचे आणून ठेवले. मोठ्या साईजचे पण आहे आणि याच्यामध्ये छोट्या साईजचे पण. म्हणजे जे थोडं उरलेलं आहे ना, ते मला करते. ही डाळ आहे, उडदाची डाळ थोडीशीच उरलेली आहे. एकदम इझिली करू शकतो. आणि ज्या ऑलरेडी बरण्यांमध्ये जे लोणचं वगैरे होतं ना, ते तर मी हे तसंच जसं मी आता भारतामधनं आणलं होतं ना, ते हे तसंच ठेवलेलं आहे. एकदम पॅक आहे ते. तर याच्यासाठी मी वेगळ्या बरण्या घेणार आहे. तर तेव्हा मी ते ॲड करणार. आता जसं मला पॉसिबल होतं तसं मला जेवढं रिकामं करता येईल एवढं रिकामं करते. आणि खरं सांगते, मला ना इतकं वाईट वाटतंय का हे जे किचन आहे मी एवढं प्रेमाने सजवलं होतं. इतके छान पदार्थ मी त्यामध्ये म्हणजे या किचनमध्ये बनवलेला आहे. एवढे छान पदार्थ या किचनमध्ये बनवलेले आहे मी. आणि ती अटॅचमेंटच वेगळी आहे. सगळ्यांना किचन खूप आवडायचं आणि इतकं स्वच्छ ठेवायची ते. आज एवढे 6 वर्ष झाले तरी पण तो जो किचन एकदम वाईट होतं ना, तर ते तसं मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि खूप मेहनत, छोट्या गोष्टी, घर एकदम अरेंज केलं, माझी क्लिनिंगचं, किचन कसं सेट करते, हे सगळ्या गोष्टी मी ना तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. पण आता हेच किचन मी रिकामं करते तर मन खूप भरून येतंय माझं. कारण की याच नवीन बरण्या घेतल्या होत्या मी. याच करताना थोडंसं वाटलं. पण एवढंच आहे का, अजून चांगली गोष्ट घडते. पण म्हणजे ऑब्वियस आहे, थोडंसं वाईट तर वाटतंच आहे. पण लवकर मी इमोशनल होत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझे इमोशन्स मी खूप कंट्रोल करते नेहमी आणि लवकर दाखवत नाही. पण हे जेव्हा मी आता करते ना, तर खूप मला भरून येतंय. असं प्रयत्न करते. आणि मी आता ही जी पॅकिंग करते ना, तर यातून मी नक्कीच तुम्हाला ना काही गोष्टी हेल्प होईल ना, नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. म्हणजे इन केस तुम्ही सुद्धा कुठे असं शिफ्ट करत असाल तर मग बॉक्सेसमध्ये कसं हे पॅक करायचं, तर मी ही नक्की आयडिया देईल तुम्हाला. तर त्याच्यापैकीच ही एक आयडिया आहे का हे असे आहे ना पाऊचमध्ये करा. कारण की काय होतं माहिती का, मी अशाच बरण्या ना अशा घेऊन मी गेले असते. तर तुम्ही समजू शकता, आपण नवीन बरण्या जेव्हा घेऊ ते पण पसारा, हा बरण्यांचा पण पसारा, परत या बरण्या परत कुठे ठेवायच्या, परत मग रिसायकलिंग सेंटरमध्ये टाकायचं. मला जेवढं आहे ना सामान कमी करता येईल ना, तेवढं मी ते सामान कमी करते. त्याच्यामुळे मग मला हे सोपं वाटतंय. या बॉक्समध्ये मी सामान ठेवलेलं आहे, पण जास्त ओव्हर सामान व्हायला नको आणि हा बॉक्स फाटायला नको, म्हणून मी आता हा पॅक करून घेते. लगेच दुसरा जो बॉक्स आहे तो तयार करून घेते. दुसरा बॉक्स तयार केला आहे मी. असं पण ठेवू शकते ना. आणि मनोज पण मला हेल्प करताय, असं नाही की मनोज नाही हेल्प करत आहे. मनोज वस्तू उचलून ठेवताय आणि आता मला तुमच्यासोबत ज्या गोष्टी शेअर करायच्या आहे ना, तर मनोज ते शूट करताय. म्हणजे मला इझी जाईल. कारण की मी ट्रायपॉडला लावला ना मोबाईल, तर मग ते बंद करणं चालू करणं. मी रबरचं एक पॅकेट आणलं होतं घरात. कुठे ठेवलं ते मी? इथे ठेवलं. तर हे एक रबरचं पॅकेट घेऊन आले होते मी त्याच्यासाठीच, का मला असं काय बंद करायचं असेल तर हे रबर बरं पडेल. आणि आता ह्या पिशवीमध्येच आहे म्हणून मग मी एक्स्ट्रा पिशवीमध्ये भरत नाही, जे डब्यामध्ये आहे ते भरून ठेवते.
पोहे थोडे जास्त आहे. याच्यामध्ये पण आहे पोहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण आहे. तर मोठी झिप बॅग आहे ना, हे बघ ही, तर याच्यामध्ये घेते. आता भरपूर किराणा म्हणजे जेवढा किराणा होता ना, आता पाऊचमध्ये मी ठेवलेला आहे. आणि तुम्ही विचार करणार कोमल आता हे पॅक केलं तर तुला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही काय करणार? तर मला जसं लागेल ना तसं या बॉक्समध्ये मी वस्तू घेईल आणि स्वयंपाक करणार. पण बरण्या रिकाम्या करणं खूप इम्पॉर्टंट होतं. तिथं बघू शकता तुम्ही किती बरण्या रिकाम्या झालेल्या आहेत. आणि त्या बरण्या घ्यायला आम्ही, तुम्हाला ज्या बरण्या खूप आवडायच्या माहिती का, एक किलो दीड किलोची असायची आणि एक किलोची. तर तुम्ही मला नेहमी विचारायचे कोमल तू ती त्या बरण्या कुठून घेतलेल्या आहेत? तर त्या मी IKEA घेतल्या होत्या. म्हणजे या घरात शिफ्ट व्हायचं होतं ना तेव्हा त्या नवीन घेतल्या होत्या मी. आणि मला पण खूप आवडलं होतं कारण ट्रान्सपरंट होत्या आणि जेवढे पण मी ना कडधान्य ठेवायचे ना ते लगेच दिसायचे त्यामध्ये. आणि भरपूर जणांना त्या आवडायच्या, मला अजून आठवतं. त्याच्यावर मी जेव्हा पण किचन टूर किंवा किचनबद्दल काय सांगायचे ना, मी ड्रॉवर ओपन करायचे ना, तर भरपूर जण मला अगोदर त्याबद्दलच विचारायचे कोमल तू हे कुठून घेतलेलं आहे. 3 बॉक्स झालेले आहे, 1, 2 आणि 3. आता एवढं सगळं रिकामं करायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे थोडाफार कचरा तर होणारच आहे. पण आम्हाला जेवढं हे जे किराण्याचं आणि जेवढं आम्हाला रिकामं करता आलं ना तेवढं आमच्यासाठी बरं आहे. म्हणजे हे जे आता बरण्या वगैरे आहेत हे आपल्याला रिसायकलिंग सेंटरमध्ये टाकायचे आहेत. क्रॉकरीजचं तुम्हाला मी सांगितलं, पण हे डबे नको, हे थोडे खराब झालेले. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आपण कडधान्य वगैरे भरतो, डाळीचं पीठ ठेवतो, मसाले ठेवतो, तर ते लागलेलं असतं त्यामुळे. आणि तेवढं ते झालेलं आहे पूर्ण किराण्याचं. पण फक्त आता हे ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ना तर या मी आता वरती काढून ठेवते. अगोदरची जी क्रॉकरी होती ना माझ्याकडे व्हाईट कलरची, तर ती या मी पिशवीमध्ये भरलेली आहे. बॉक्समध्ये याच्यासाठी नाही ठेवली कारण की मग हेवी असतं खूप आणि बॉक्स म्हणजे खालून ना असं ते फुटायची ना शक्यता आहे, म्हणून मग मी त्यामध्ये ठेवलं नाही. यामध्ये क्रॉकरी जेवढ्या काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहे. यामध्ये नॉर्मली थोडी भांडी आहे, 1-2 मला असं वाटतं. त्याच्यामध्ये नॉर्मल किराणा, याच्यामध्ये पण किराणा, त्याच्यामध्ये पण किराणा आहे. विचार करते मी किराणा नाही भरला तरी पण डब्यांमध्ये एवढा किराणा होता. आणि थोडेसे जे खडे मसाले आहे तर ते या मी बरण्यांमध्ये ठेवते. जेवढ्या बरण्याला प्लास्टिकच्या जेवढ्या बरण्या चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या होत्या मी, तरी पण मी विचार केला यावेळेस टाकून देऊन सगळं काचेचंच घेऊ मी असा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे ते ठीक सगळं कचरा वेगवेगळा केला. प्लास्टिकचा वेगळा आहे, दुसरा तो ब्लॅक बॅगमध्ये आहे तो एक वेगळा आहे. ते झालं. त्याच्यानंतर मग इथलं सगळं रिकामं केलेलं आहे. हे बघा इथे या क्रॉकरी वगैरे होतं तर ह्या रिकाम्या केलेल्या आहेत. त्यानंतर इथे पण आहे ना भांडी होती काचेची, मोजकीच ठेवलेली आहे इथे. त्यानंतर इथे फक्त म्हणून परिवाराचे ना टिफिन आहे आणि इथे काय आपले जे कप्स आहे ते. त्याच्यानंतर हे जे आहे ना हे मी काढले होते ना ते आपल्याला द्यावं लागणं म्हणून मी परत यामध्येच ठेवले. त्यानंतर मग याच्यामध्ये ज्या वस्तू होत्या त्या ठेवलेल्या आहेत. ही झाकणं वगैरे जे आहे मी ठेवलेली आहे कारण की आता स्वयंपाक वगैरे करावा लागणार तर त्यामुळे वरती झाकावर तर लागणारच आहे. आता हे जे मोठे भांडे आहे ना ते आता मी काढून घेते. आता याच्यामध्ये मी ठरवलेलं आहे मोजकीच भांडे ठेवायचे आणि मोजकीच भांड्यामध्ये स्वयंपाक करायचा. तर तळणीचं वगैरे किंवा असं स्टीमचं असं आहे ना यूज म्हणजे आता सध्या तरी मी ते करणार नाही म्हणून मग ते भांडे बाजूला काढून ठेवते. आता एवढं सगळं करायलाच आता मी अडीच तास झाले मला हे सगळं मी रिकामं करते. आणि आत्ता करून ठेवलं ना तर बरं आहे. पण जे असं जेवढं मी ना रिकामं करते तेवढं माझं आहे ना म्हणजे एकदम कसं तरी होतंय मला. तरी पण मग मी ठीक आहे आता आपल्याला करावं लागणार आहे आणि तेच विचार करून करते. ठीक आहे चला आता एवढं सामान रिकामं करताना एवढं केलं लगेचच क्लिक करून घेते ना.
आता हे सगळं थोडं थोडं जर कचरा असतो तो क्लीन करून घेतला का मग नंतर मग आपल्याला वाईप्सने ना व्यवस्थित क्लीन करता येईल. हे बघा हे सगळं आम्ही फ्लोअर क्लीन करून घेतलं आणि हे जे ड्रॉवर्स आहे ते पण लगेचच आम्ही क्लीन करून घेतले. वरचं पण लगेच क्लीन करून घेतलं बघा. हे पण लगेच क्लीन करून घेतलं बघा. आणि हे ड्रॉवर मॅट्स आहे ना ते अगोदर होते आणि ते काढून घेतले आम्ही. ते कचऱ्यात टाकून दिलं आणि क्लीन करून घेतलं सगळं. म्हणजे जेवढं आम्हाला क्लीन करता येईल, जेवढं आम्हाला ना आवडता येईल ना तेवढं आम्ही आवडतं. म्हणजे हे सगळं रिकामं आणि असा कचरा क्लीन असला का आपलं कसं स्प्रेने आणि एखादा आपण किचन टॉवेल असतो त्याच्याने पटापट आपल्याला हे सगळं क्लीन करता येईल. चला भरपूर झालं आमचं आवरून. हे बघा हे 3 बॉक्सेस ठेवलेले आपल्याकडे. तर जर इन केस जर एखादी वस्तू लागलीच तर घेता येईल, पण जेवढ्या वस्तू वरती लागतं तेवढ्या आम्ही काढून घेतलेल्या आहेत. चला फायनल झालं सगळं आवरून आणि तुम्ही बघितलं मी बॉक्सेस एकावर एक ठेवलेले आहे. जेवण झालं, किचनचं सगळं आवरून घेतलं आणि ते ड्रॉवर्स वगैरे तुम्ही बघितलं. लगेचच मी क्लीन करून टाकलं आणि आता थोडंफार आहे ना मी सामान ठेवलेलं आहे. म्हणजे मला जी भांडी लागणार आहे स्वयंपाकासाठी ती भांडी ठेवलेली आहे आणि साईड बाय साईड ज्या वस्तू लागल्या तर बॉक्सेसमध्येच भरून ठेवले. बॉक्सेसमधून काढणार आणि बॉक्सेसमध्येच ठेवून देणार. म्हणूनच मग मी पण मला रिकामं करणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि हे बॉक्सेस तसेच तसे घेऊन आपण कसं गाडीत ठेवले राहिलं तसल्या तसंच मग आपल्याला घेऊन जाता येईल. आणि अगोदरचं हे जे किराणा आहे ना हा जो किराणा आहे अगोदर मी बरण्यामध्ये भरणार आहे आणि नंतर मग जे मी किराणा नंतर वगैरे भरणार ना तो नंतर मी ॲड करणार. पण हे सगळं रिकामं करणार आहे. बरं झालं मी किराणा जास्त घेतलेलाच नव्हता. जेवढं मला लागत होतं नंतर ना दमल्यासारखं झालेलं. आळस येतो आता मला खूप. आणि जसं जसं लागत होतं तसंच आणत होते तरी पण भरपूर होता किराणा एक्स्ट्राचा जो वापरलाच नव्हता मी. आणि नंतर कसं मला किचन क्लीन करता आलं ना मग स्प्रे मारून मी ते क्लीन करून घेणार. आणि त्याच्यानंतर अजून भरपूर कामं आहे. दुसऱ्या साईडचं जे वॉर्डरोब आहे ते कपड्यांचं क्लीन करायचं आहे. परिबेलाचे जे बॉक्सेसमध्ये कपडे तर भरले होते पण जे वापरायचे आहे ते पण थोड्या 4-5 दिवसानंतर ते पण मग लगेचच मी काढून घेणार. तो पण त्यांचा तो एक वॉर्डरोब आहे तो पण आपल्याला ठेवायचा आहे. तो विकायचा नाही आपल्याला, पण एक्स्ट्राच्या ज्या वस्तू आहेत त्या कपाटामध्ये आपल्याला ठेवता येईल. म्हणजे विंटर जॅकेट्स वगैरे. आणि स्पेस आहे भरपूर ना तिथे तर त्यामुळे आम्ही तसंच ठेवणार आहे. आणि फक्त आम्ही आहे ना हे फर्निचर आहे ना ॲक्च्युली इथेच ठेवणार होतो, पण नंतर विचार केला का हे फर्निचर इथेच ठेवलं तर ते अजून जास्त खराब होणार. त्याच्यापेक्षा ना आत्ता हे फर्निचर देऊन टाकू. फक्त मोजकंच जे आहे तेच मोजकं सामान इथे ठेवा. मी ते नंतर सांगेल मी तुम्हाला कोणतं सामान या घरात आपण ठेवणार आहोत. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि पटापट मला आहे ना कामं आवरायचे आहे साईड बाय साईड. घराचं शिफ्टिंग कसं आहे तर हे पण मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.